आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार, आपण पाहत आहात ठाम मत मराठी न्यूज। मी आहे पूजा। धुळे शहरापासून काही अंतरावर असलेला लळिंग कुरण परिसर आणि याच परिसरातील लांडोर बंगला सध्या निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे येथील प्रसिद्ध लळिंग धबधबा ओसंडून वाहू लागला आहे। उंच डोंगरावरून कोसळणारा शुभ्र जलप्रवाह, चारही बाजूनी पसरलेली हिरवाई, डोंगरावर दाटलेले धुके आणि प्रसन्न वातावरण, हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत आहेत। पावसाळा सुरू होताच धुळे जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांना नवसंजीवनी मिळते, त्यामुळे लळिंगचा धबधबा हा पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचा ठिकाण ठरत आहे। गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे धबधब्याचा प्रवाह अधिक वेगवान झाला असून त्याचे रौद्र आणि मनमोहक असे दोन्ही रूप पाहायला मिळत आहे। निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवण्यासाठी कुटुंबासह, मित्रांसोबत आणि तरुणाई मोठ्या उत्साहाने येथे भेट देत आहे। धबधब्यावर कोसळणारे पाणी, हिरव्यागार डोंगर रांगा, सेल्फी घेत असलेले पर्यटक, निसर्गाचा आनंद लुटणारी कुटुंबे आणि संपूर्ण परिसरात दरवळणारे पावसाळी वातावरण, हे सर्व दृश्य पाहणाऱ्यांना अक्षरशः मोहून टाकत आहे। इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम असलेला लळिंग परिसर प्रत्येक पावसाळ्यात पर्यटकांना खुणावत असतो। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तसेच इतर जिल्ह्यातील पर्यटकही या निसर्गरम्य ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देत आहेत। सोशल मीडियावरही लळिंग धबधब्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या पर्यटन स्थळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। मात्र निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेची जबाबदारी प्रत्येक पर्यटकाची आहे। धबधब्याजवळील दगड निसरडे झालेले आहेत, पाण्याचा प्रवाह अचानक वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे धबधब्याच्या अगदी जवळ जाणे, पाण्यात उतरून स्टंट करणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे किंवा रेलिंग ओलांडणे टाळावे। विशेषतः लहान मुलांवर लक्ष ठेवावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे। एकीकडे मुसळधार पावसामुळे निसर्गाने आपले रौद्र रूप दाखवले असले तरी दुसरीकडे याच पावसाने लळिंग धबधब्याला पुन्हा एकदा जिवंत केले आहे। हिरवाईने नटलेला हा परिसर आणि दिमाखात कोसळणारा धबधबा प्रत्येक निसर्गप्रेमीला आकर्षित करत आहे। तुम्ही या सौंदर्याचा आनंद घ्या, पण सुरक्षिततेला प्राधान्य द्या, कारण तुमचा एक चुकीचा निर्णय आनंदाच्या सहलीचे दुःखात रूपांतर करू शकतो। ठाम मत मराठी न्यूज नेटवर्क, धुळे। नमस्कार, मी डॉक्टर श्रीकृष्ण वर्षे, सामाजिक कार्यकर्ता। आम्ही लळिंग कुरण लांडोर बंगला इथे धबधबे पाहण्यासाठी आलो आहोत आणि शेकडो हजारो पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत, येत आहेत आणि प्रशासनाने तंबी दिलेली आहे की पर्यटकांनी धबधब्याखाली उतरू नये, धबधब्यामध्ये जाऊ नये, म्हणून प्रशासनाला सहकार्य करावं। आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून पर्यटकांना विनंती करतो की आपण आपल्या जीवाची काळजी घ्या, पर्यटनाचा फायदा घ्या, अनुभव घ्या, फोटो फ्रेम करा, परंतु खाली उतरू नये। आणि एक मस्तपैकी निसर्गरम्य आहेत लळिंग कुरण, या ठिकाणी लांडोर बंगला ते बाबासाहेब येऊन गेलेत आणि आम्ही सर्व भीमसैनिक या ठिकाणी येत राहतो दरवर्षी 31 जुलैला। त्यावेळेस 31 जुलैला धबधबा येत होता नाही, आज मस्तपैकी ओसांडून वाहत आहे, बघत आहात तुम्ही। आणि म्हणून मी सर्व सामाजिक कार्यकर्ते टीम घेऊन या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्व पर्यटकांना विनंती करतो की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं, आपण अनुभव घ्या, आपण आपला एन्जॉय करा। म्हणून सर्व पर्यटकांना विनंती करतो की आपण सर्वांनी काळजी घ्या, सर्वांनी सहकार्य करा पोलीस प्रशासनाला। आणि आम्ही सामाजिक कार्यकर्ते, आमच्यासोबत आमचे ज्येष्ठ नेते दिवसंदादा आयरे साहेब आहेत, आमचे धुळेकर संघटनेचे धनंजय गायकर साहेब आहेत, मी स्वतः सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर श्रीकृष्ण वर्षे। आपण सर्व पर्यटकांना विनंती करत आहोत की आपण आनंद घ्या, आनंद लुटा, परंतु प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, त्यांची धावपळ होणार नाही अशा पद्धतीने आपण काळजी घ्या। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज।